नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या म्हणजे वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी असतेच, बरोबर ना? आणि त्यातही आजारपणाचा खर्च म्हटलं की आपलं सगळं बजेटच गडबडतं. पण आता ना काळजी करायचं काही कारण नाही, कारण सरकारनं यावर एक जबरदस्त उपाय आणलाय, आपल्या ज्येष्ठांसाठी एक मोठं आरोग्य कवच. तर मग चला, आज आपण याच वयवंदना कार्डबद्दल सविस्तर जाणून घेऊया. विचार करा, अचानक जर कोणी आजारी पडलं तर उपचारांचा तो मोठा खर्च कसा भागवायचा, ही चिंता आपल्यापैकी खूप जणांच्या मनात कायम असते, नाही का? आणि ही भीती अगदी खरी आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की यावरचं उत्तरही तितकंच खरं आहे. तर आता ही सगळी चिंता विसरून जा, कारण सरकार आपल्या ज्येष्ठांसाठी एक असं सुरक्षा कवच घेऊन आलं आहे, जे त्यांना वैद्यकीय खर्चाच्या चिंतेतून खरंच मुक्त करणार आहे. मग काय आहे हे सुरक्षा कवच? याचं नाव आहे वयवंदना कार्ड. आता हे कार्ड आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नक्की कसं मदत करतं? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, हे वयवंदना कार्ड म्हणजे काय अगदीच नवीन योजना नाहीये. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे PMJY आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणजे MJPJY या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या योजनांना एकत्र आणून खास करून 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक विशेष कार्ड तयार करण्यात आलंय. आता या योजनेमागचा सरकारचा हेतू अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. एक म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला चांगली आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी. दुसरं, मोठ्या शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांचा जो खर्च असतो तो सरकारने उचलावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुटुंबांवरचा तो आर्थिक भार कमी व्हावा. चला तर मग, आता येऊया या कार्डच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या फायद्याकडे, जो खरं तर या योजनेचा आत्मा आहे. किती? तर तब्बल 5 लाख रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. या एका कार्डमुळे प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार अगदी पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. विचार करा, ही किती किती मोठी आर्थिक मदत आहे. आता या 5 लाखांमध्ये काय काय येतं? तर मोठ्या शस्त्रक्रियांपासून ते कॅन्सर, हृदयरोग आणि किडनीच्या आजारांसारख्या गंभीर आणि खूप महागड्या उपचारांचा खर्च यात समाविष्ट आहे. इतकंच नाही, तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा खर्च, औषधं आणि वेगवेगळ्या मेडिकल टेस्टचा खर्चसुद्धा यातच येतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही सुविधा फक्त सरकारी हॉस्पिटलपुरती मर्यादित नाही. या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या अनेक चांगल्या खासगी रुग्णालयांमध्ये हे मोफत उपचार घेता येतात. म्हणजे उपचारांसाठी आपल्याकडे जास्त पर्याय उपलब्ध होतात. आता आपल्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो. चला पाहूया याची पात्रता किती सोपी आहे. पात्रता अगदीच सरळ आहे. पहिलं म्हणजे वय 70 वर्षे किंवा त्याहून जास्त असायला हवं. दुसरं, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिसरं, आधार कार्डसारखं एखादं ओळखपत्र आवश्यक आहे. आणि चौथं म्हणजे कुटुंबाचं नाव आरोग्य योजनेच्या यादीमध्ये असायला हवं. बस इतकंच. बरं, पात्रता तर आपल्याला समजली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे कार्ड काढायचं कसं? तर अजिबात घाबरू नका, ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत. बघा, तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जायचं आहे. तिथे त्या ज्येष्ठ व्यक्तीचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यायचा. तिथेच त्यांची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला तुमचं कार्ड लगेचच्या लगेच मिळेल. आता इथे ना सरकार आणि नागरिक म्हणजे आपण दोघांचीही भूमिका खूप महत्त्वाची आहे. बघा, प्रशासन काय करेल, ते पात्र नागरिकांची यादी तयार करेल. पण आपलं काम काय आहे? तर आपण स्वतः पुढे येऊन आपल्या घरातल्या ज्येष्ठांची नोंदणी करून घ्यायची. ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे ही एक प्रकारची भागीदारीच आहे, जी आपल्याला मिळून यशस्वी करायची आहे. पण हे कार्ड लवकरात लवकर बनवून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? म्हणजे नोंदणीसाठी उशीर का करायचा नाही? याचं कारण सोपं आहे. आजारपण किंवा कोणताही अपघात दारावरची बेल वाजून नाही येत, ते कधीही येऊ शकतं. हे कार्ड म्हणजे संकट आल्यावर धावपळ करण्यापेक्षा संकट येण्याआधीच तयार ठेवलेलं एक सुरक्षा कवच आहे. ही एक तयारी आहे जी आपल्याला खरी मनःशांती देते. आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, हे कार्ड म्हणजे केवळ एक सरकारी सुविधा नाही. आपल्या ज्येष्ठांना सन्मानाने आणि चांगली आरोग्य सेवा मिळणं हा त्यांचा हक्क आहे. आणि हा हक्क त्यांना मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मग आजच आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊया. आपल्या घरातल्या, आपल्या ओळखीच्या
प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचवूया आणि त्यांचं वयवंदना कार्ड बनवण्यासाठी त्यांना मदत करूया. लक्षात ठेवा, आपली एक छोटीशी मदत त्यांच्यासाठी खूप मोठं आरोग्य कवच ठरू शकते. धन्यवाद.